आणि आता विधानसभा निवडणुकीसंदर्भातल्या महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। विधानसभा निवडणुकांसाठी आचारसंहितेची घोषणा आणखी लांबणार। आचारसंहिता आणि निवडणुकीची घोषणा दसऱ्यानंतर होणार, सूत्रांची माहिती। माझ्या पक्षातून 10% जागा मुस्लिम समाजाला देणार, मला 100 जागा मिळाल्या तर मुस्लिम समाजाला 10 जागा देणार, अजित पवारांचं वक्तव्य। मला 10 जागा मिळाल्या तरी 100 मिळाल्या तर 10, साधं गणित आहे। भाजपकडून विदर्भातील 62 पैकी 50 ते 52 जागांवर दावा। भाजपच्या लिफाफा पॅटर्नमध्ये 48 जागांची चाचपणी। 48 मतदारसंघात पक्षाने निरीक्षक नियुक्त करत मत जाणून घेतलं। मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार बदलण्याच्या तयारीत। भाजपचे नेते माजी उपमहापौर दीपराज पार्डीकर यांचं नाव चर्चेत। विकास कुंभारे 3 टर्म आमदार राहिले। संगमनेर हा जनतेचा मतदारसंघ, कोणाची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही। भाजपच्या इतर इच्छुक उमेदवारांची थोरातांनी काळजी करू नये, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा बाळासाहेब थोरातांना टोला। रत्नागिरीच्या राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघाच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये धुसफूस। काँग्रेस जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी सभा घेत केला राजापूर लांजा विधानसभेवर दावा। ठाकरेंच्या राजन साळवींवर देखील टीका केली। विकास ठाकरेंना विधानसभेमध्ये स्वपक्षीयांकडून आव्हान। काँग्रेसचे बंडखोर नेते नरेंद्र जिचकार यांचा नागपूर पश्चिम विधानसभेवर दावा। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कणकवलीमध्ये अनेक ठिकाणी बॅनर वॉर। तो येतोय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घराणेशाही नष्ट करण्यासाठी। बॅनरवरचा आशय, बॅनरवर मशाल चिन्ह असल्यामुळे चर्चांना उधाण। जागा वाटपामध्ये महाविकास आघाडीमध्ये 200 जागांवर एकमत झालं। लवकरच जागा वाटपाची निश्चिती होईल, सतेज पाटील यांचं वक्तव्य। राज ठाकरे पुन्हा 2 दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर। 5 आणि 6 ऑक्टोबरला राज ठाकरे नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी कंबर कसली। भंडारा पवनी विधानसभेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो तरुणांचा शिंदे गटामध्ये प्रवेश। आमदार भोंडेकर यांच्यासह मोठ्या संख्येने शिंदे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित। अहमदनगरमध्ये विश्वास जुना, संग्राम भैया पुन्हा। आमदार संग्राम जगतापांच्या समर्थकांची बॅनरबाजी। शहरातील प्रत्येक चौकामधील मोठे होर्डिंग आतापासूनच बुक।